चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झाला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या। सामन्याच्या 34व्या मिनिटाला फुलेवाडीच्या मारुती कोळीनं मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती। उत्तरार्धात दिलबहारच्या थंजलीन यानं 56व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामना बरोबरीत आणला। यानंतर लगेच 60व्या मिनिटाला स्वयं गिराजेच्या पासवर गंधर्व घाटगेनं गोल नोंदवत दिलबहारला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। अखेरपर्यंत हीच आघाडी राहिल्यानं हा सामना दिलबहारनं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला। दिलबहारकडून स्वयं साळोखे, माणिक पाटील, प्रथम भोसले, फेबिन, सार्थक मगदूम यांनी, तर फुलेवाडीकडून अक्षय पाटील, सत्यम पाटील, लेलिन, दिग्विजय सुतार, सिद्धार्थ पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। उद्या 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना होणार आहे।